पती गेल्यानंतर त्यांच्या जागेवरती काम करून एका पुरुषालाही मागे टाकून कठोरतेने कष्टाने काम करून विमलताईंनी स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करण्याचं ठरवलं होतं. म्हणूनच त्यांनी एका चांगल्या मोठ्या पोस्ट एरियामध्ये स्वतःच्या मेहनतीने कष्टाने घर घेतलं. काही पैसे रोख रक्कम देऊन ते घर घेतलं, मात्र काही पैसे देत होत्या EMI वरती. मात्र विमलताईंनी घर घेताना त्यांच्या स्वतःच्या नावावरती घेतलं आणि आता परंतु त्यांचा मुलगा आणि सून त्यांना तेच घर स्वतःच्या नावावरती करण्यासाठी अट्टहास करत आहे. आई, तू ते घर आमच्या नावावरती कर, परंतु EMI तूच भरायचा आहेस. त्या घरामुळे मुलांनी आणि सुनेने विमलताईंना घराबाहेर काढलंच तर होतं, परंतु धमक्या देऊन ते घर नावावरती करण्यासाठीही सांगत होते. एक वेळ अशी आली, मुलाने विमलताईंना जोरदार धक्का दिला आणि बाजूला पाडलं. आता मात्र विमलताईंनी ठरवलं होतं, आता काहीही झालं तरी चालेल, परंतु आता मी निर्णय घेतल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून जो मुलगा आणि सून विमलताईंना घर नावावर करण्यासाठी मजबूर करत होते, त्याच मुलाला आणि सुनेला विमलताईने असा काही धडा शिकवला की शेवटी त्या धड्यामुळे त्यांना एक दिवस रस्त्यावरती यावं लागलं. विमलताईंनी चहा संपून वर्तमानपत्र उचललं होतं. इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. पाहिलं तर नाव चमकले, संजय. त्यांचा एकुलता एक मुलगा. आजही त्याच्या नावाने विमलताईंचं हृदय धडधडू लागतं. फोन उचलताच समोरून आवाज आला, आई, तू येऊ शकतेस का? आम्हाला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. त्याचा आवाज नेहमीपेक्षा अधिक मृदू वाटत होता. सगळं ठीक आहे ना बाळा? विमलताईंनी विचारलं. हो, सगळं ठीक आहे आई, तू फक्त ये, आम्ही घरीच आहोत, असं तो घाईघाईत म्हणाला आणि फोन ठेवून दिला. विमलताईंच्या मुलाचं संजयचं घर त्या राहत्या असलेल्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावरती होतं. विमलताईंनी गाडी काढली आणि त्या आपल्या मुलाच्या घरी जाण्यासाठी निघाल्या. पण वाटेत त्यांच्या मनात अनेक विचार फिरत होते. कदाचित संजयला नोकरीची ऑफर मिळाली असेल, कदाचित आता तो स्वतःच्या नावाने EMI भरण्यास तयार झाला असेल, कदाचित वीज पाणी किंवा माळ्याचा खर्च उचलणार असेल. ह्या विचारात वेळ कसा गेला हे विमलताईंना समजलंच नाही. घरासमोर पोहोचल्यावर मोठे झगमगणार आलिशान घर दिसलं. पण या घराच्या जमीन खरेदीपासून घर बांधण्यापर्यंत सगळे पैसे विमलताईंनीच दिले होते. दारावरची बेल वाजली तर दार सुनबाईंनी उघडलं. साधारणपणे ती थेट बोलायची, पण आज मात्र नजरेला नजर देत नव्हती. या आई, संजय आत आहे, असं ती म्हणाली. संजय हॉलमध्ये महागड्या सोप्यावर बसला होता. ते सोपे जे विमलताईंनीच विकत घेऊन दिले होते. मुलं कुठे आहेत? विमलताईंनी चारही दिशांना पाहत विचारलं. वर खेळत आहे, संजयने दीर्घश्वास घेत उत्तर दिलं. मग तो म्हणाला, आई, आम्हाला घराबद्दलच बोलायचं आहे. हा शब्द नेहमीच त्यांच्या मनामध्ये फिरायचा. घर? विमलताईंनी मान डोलावली. हो, मी विचार केला होता की आता हळूहळू या माय तुम्ही सांभाळू शकता. कदाचित या महिन्यापासून वीज आणि इंटरनेटचं बिल तर तुम्ही भरा, ते आम्हाला नको आहे. संजय विमलताईंचे बोलणे मध्येच थांबवत कठोरपणे म्हणाला. किती विचित्र वाटतं जेव्हा आमची आई आमच्या घराची मालकीण नसते. त्यामुळे आम्हाला वाटतं की जणू आम्ही या घरात भाडेकरू आहेत. हे ते योग्य नाही आई. आता आम्ही ठरवलं आहे की तू ही प्रॉपर्टी आमच्या नावावर करून द्यावीस. एक गिफ्ट म्हणून तू घर आमच्या ताब्यात दे आणि बाजूला हो. खोलीत हवा जड झाली. माफ कर, विमलताई हळू आवाजात म्हणाल्या. तुला हवंय की मी 1 कोटीचं घर? आई, या घराकडे पैशाच्या नजरेने बघू नकोस. संजय पुन्हा मध्येच म्हणाला. हा आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. आम्हाला आमचं स्वतःचं घर हवं आहे, उसनं नाही. तू EMI भरतेस, पण तुझ्यासाठी काही बदलणार नाही. असे कसे बदलणार नाही? सगळंच बदलून जाईल, विमलताई म्हणाल्या. मी माझी एकमेव संपत्ती गमावेल. मी PF काढला, घरावर कर्ज काढलं, दागिने विकले, त्यामुळे हे घर माझं सुरक्षा कवच आहे. संजय म्हणाला. आई, तुझ्याकडे पेन्शन आहे, तुझं स्वतःचं घर आहे, तुला या घराची काय गरज आहे? तेवढ्यात बाजूला उभी असलेली संजयची बायको सुनीता हळू आवाजात म्हणाली. हे घर गिफ्टच्या स्वरूपात आम्हाला दिलं तर सगळं सोपं होऊन जाईल. हे शब्द विमलताईंच्या कानात काट्यांसारखे घुसले. त्या म्हणाल्या, सुनबाई, जेव्हा तू आणि संजय कर्ज घेऊ शकला नाहीत तेव्हा कोण पुढे आलं? मी ना. मी कधीही धन्यवाद मागितले नाही, पण इज्जतीची अपेक्षा केली होती. पण तुम्ही ते जे मागत आहे ते इज्जतही नाही तर ती चोरी आहे. हे ऐकून संजयचा मोठा कठोर झाला.
उगाचच नाटक करू नकोस आई. तेव्हा विमलताई म्हणाल्या, तुला हे नाटक वाटत आहे, पण तुला माहित आहे का किती वेळा मी स्वस्त भाजी आणली जेणेकरून तुझ्या माळ्याचा पगार निघेल. मी प्रेमाचं रुपया मोजमाप करत नाही आहे, पण त्याची किंमत काय होती ते सांगत आई संजयने विकारपणे म्हणाला, तो तुझा निर्णय होता आई, तुझ्यावर कोणीही जबरदस्ती केलेली नव्हती. तेव्हा विमलताईंना जाणवलं की मीच याला शिकवलं की माझं प्रेम म्हणजे एक नळ आहे, जो नळ तुला हवं तेव्हा तू उघडू शकतोस. स्पष्टपणे सांग तुला काय हवं आहे, असं विमलताईंनी विचारलं. तेव्हा संजय टेबलावरची फाईल उचलून आपल्या आईकडे सरकवत म्हणाला, आई आम्ही वकिलाला भेटलो आहेत. ही गिफ्ट दिलं आहे, अगदी सरळ आहे, उद्याच रजिस्टर होऊ शकतं. विमलताईंनी कागद उघडून पाहिला तर मोठ्या अक्षरात त्यांचं नाव होतं. खाली अटी शर्ती, पण सर्व गोष्टींचा अर्थ एकच, देऊन टाका. त्यावेळी फाईल परत टेबलावर ठेवून त्या शांतपणे म्हणाल्या, मी आज सही करणार नाही. संजयचा चेहरा लाल झाला. काय तू सगळं बिघडत आहेस आई, आम्हाला फक्त निरोगी अंतर हवंय, पण तू तर माझ्याशी अंतर मिटवण्याची गोष्ट करत आहेस. संजय पुढे म्हणाला, आई तू नेहमीच म्हणतेस की कुटुंब म्हणजे विश्वास, मग आमच्यावर ठेव विश्वास आणि कर सही. मी विश्वास ठेवलाच होता ना, म्हणून तर तू या घरात आहेस. विमलताईंनी उत्तर दिलं. क्षणभर शांतता पसरली. वरून मुलांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. विमलताईंचा नातू आरवचा हसरा स्वर आणि मोठ्याने काही ओरडायला ऐकायला येत होतं. त्या निष्पाप आवाजांनी विमलताईंचं मन दाटून आलं. त्या उठल्या आणि संजयना म्हणाल्या, मी तुझं ऐकलं, पण तू माझं ऐकलं नाहीस. ठीक आहे, मी निघते. मग आई तू सही करणार नाही का? संजय दचकून म्हणाला. विचार करेल. विमलताई म्हणाल्या, अगं आई उद्या वकिलाला वेळ दिला आहे, उशीर करू नकोस. संजय शांतपणे म्हणाला, उशीर करणार नाही. विमलताई हसून म्हणाल्या आणि बाहेर निघून गेल्या. त्या घरी पोहोचल्या, कपडे बदलले आणि डायरी उघडली. त्यात लिहिलं, EMI थांबवायचा आहे, सविताला फोन करायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे की मी कोण आहे. इतक्यात फोनची लाईट लागली आणि संजयचा मेसेज होता, आई हट्ट करू नकोस, जर तुझं खरं आमच्यावरती तू प्रेम करत असेल तर ते सिद्ध कर. विमलताईंनी काहीच उत्तर दिलं नाही. त्या विचारावरती पडल्या आणि स्वतःशीच म्हणाल्या, ठीक आहे, त्याला वाटत आहे की हे समर्पण आहे, पण त्याला काय ठाऊक ही माझ्या प्रतिकाराची सुरुवात आहे. दुसऱ्या दिवशी सकाळचा हवामान अधिक स्वच्छ होतं. विमलताईंच्या आता मात्र सगळं दुसरं होतं. त्या अलाराम वाजण्याच्या आधीच उठल्या, चहा ठेवला, खिडकीपाशी उभ्या राहून स्वतःच्या शहराकडे पाहू लागल्या. 8 वाजता सविता आली. सविताजी 15 वर्षांपासून विमलताईंना छोटासा फ्लॅट मिळून दिला होता. त्याची एक गोष्ट विमलताईंनी नेहमी आनंदाने द्यायची, ती ऐकायची जरूर, पण कधी त्या दया दाखवायची नाही. सविताने डायरी उघडली, पेन, तारीख लिहिली आणि म्हणाली, विमलताई कायदेशीर दृष्ट्या ते घर तुमचं आहे, भाडेकरांचं काही लिखित नाही, फक्त कौटुंबिक वास्तव आहे. तुम्हाला विकायचं असेल तर विकू शकता, पण त्यासाठी नोटीस द्यावी लागेल. लोकेशन चांगलं असल्यामुळे किंमत उत्तम मिळेल. अजून 1-2 आठवडे दिले तर खूप ऑफर्स येतील. हे सांगून विमल ताईंच्या डोळ्यात पाहिलं आणि विचारलं, पण तुमचं मन तयार आहे का? मनाला तयार व्हावंच लागेल. सविता विमलताईंनी हळू आवाजात उत्तर दिलं, नाहीतर हेच मन मला वर्षानुवर्ष ओरडत राहील. सविताने अजून काही गोष्टी लिहून घेतल्या आणि निघून गेली. त्यांच्या जाण्यानंतर 10 मिनिटांनी संजयचा मेसेज आला, आई सकाळी 10 वाजता रजिस्टर ऑफिसला पोच, वकिलांचा वेळ बुक केला आहे, उगाचच नाटक करू नकोस. विमलताईंनी काहीच उत्तर दिलं नाही, पण मनाचा एक भाग जुन्या सवयीपणाने म्हणाल्या, अगोदर जाऊन समजावून पाहू, कदाचित समजावता होईल. मग दुसऱ्या भागाने सांगितलं, समजावता तेव्हा होतो जेव्हा समोरचा ऐकायला तयार असतो. विमलताईंनी घड्याळात पाहिलं, वेळ पाहिला आणि ठरवलं, मी जाईल पण मनवायला नाही, समजवण्याचा शेवटचा प्रयत्न करायला. त्यानंतर जे होईल ते सविताच्या डायरीच्या पानाप्रमाणे होईल. हे ठरून विमलताई पुन्हा मुलाच्या घरी जाण्यासाठी निघाल्या. घर गाठलं तर सुनबाईने दरवाजा उघडला. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. या आई, ती औपचारिकता म्हणून चेहऱ्यावर हास्य आणत म्हणाली. विमलताई आत गेल्या. संजय हॉलमध्ये थांबला बसला होता. टेबलावर ती जाड फाईल ठेवली होती. हे पाहताच विमलताई शांत स्वरात म्हणाल्या, गिफ्ट डिअर, मी आज सही करणार नाही आणि उद्याही नाही. हे ऐकून संजय हलकासा हसला आणि म्हणाला, मग आई तू आलीच कशाला?
हे सांगायला की हे गोष्ट फक्त पैशाची नाही तर मर्यादेची आहे. विमलताई म्हणाल्या, हे तुम्हाला घर हवं असेल तर EMI स्वतःच्या नावाने घ्या, हळूहळू बिल भरा, पण मला सांगू नका की माझं शेवटचं संरक्षणही मी सोडून द्यावं. संजय चुटकी वाजत म्हणाला, आई प्लीज, तू नेहमी त्यागाचा हिशोब ठेवायला लागली आहेस. आम्हाला आमच्या मुलांसाठी स्थैर्य हवे आणि तुला फक्त कंट्रोल. जर उद्या तुला काही झालं तर बँक थेट दारात उभी राहील. आई, तुला नक्की हवं आहे की तुझी नातवंड रस्त्यावर यावीत का? विमलताई संजयच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाल्या, मी मृत्यूपत्र तयार करून ठेवलं आहे आणि कंट्रोल हा शब्द तुझ्या तोंडातून चांगला वाटत नाही रे बाळा. कारण गेल्या 3 वर्षापासून कंट्रोल मी नाही तर तुझ्या खर्चांनी ठेवलेला आहे. संजय हात हवेत हलवत म्हणाला, आई प्रामाणिकपणे म्हणतोय, गिफ्ट डेटन सगळं स्पष्ट होईल. नंतर मी रिफायनान्स करून घेईल. नंतर हा शब्द कधीच येत नाही. विमलताई हळू आवाजात म्हणल्या गेल्या. 3 वर्षात 15 लाख EMI, छप्पर, रगपा, फार्म, फर्निचर, एकूण जवळपास 20 लाख. मी हे कर्ज तुला ऐकायला नाही, फक्त आठवण करून द्यायला आली आहे. तू ज्याला दिखावा म्हणतो आहेस ती माझ्या हाडांनी घेतलेली मेहनत आहे. संजयच्या चेहऱ्यावर पुन्हा ती जुनी तुच्छता उमटली. ही तुझी निवड होती आई, मी तर फक्त सल्ला दिला होता, जबरदस्ती नाही केली. विमलताईंनी मुलाच्या बोलण्याला काहीच उत्तर दिलं नाही. स्वतःची हँडबॅग उचलली आणि म्हणाल्या, बरं, एक शेवटची गोष्ट. आज मी तुला बँकेला ऑटो डेबिट थांबायला सांगणार आहे. संजय दचकला, नाही आई, असं काहीच करू नकोस. का नाही? विमलताई म्हणाल्या, तुम्ही मोठे झाला आहात, हक्क वाचेल तर जबाबदारी घ्या. संजय उभा राहिला. त्याच्या देहबोलीत बदल झाला. चेहऱ्यावर कठोर रेष उमटली. बस झालं आई, तू सही करशील आणि आत्ताच करशील. वकील साहेब वाट पाहत आहे. मी सही करणार नाही, वकील साहेबांनी विमलताईंनी ठामपणे उत्तर दिलं. संजयने फाईल उचलली आणि विमलताईंच्या समोर फेकली. त्यातील कागद फरचीवरती पडले. आम्ही तुझ्या भिकेवर जगत नाही. संजय दात ओठ आवळत म्हणाला, तू जे काही केलंस ते स्वतःसाठी केलं आहेस. आता आमचं हे काम करून टाक. आणि काही काम? विमलताईंनी हवत विचारलं. तेव्हा संजय दोन्ही हाताने आपल्या आईला ढकललं आणि ओरडला, इथून निघून जा. आणि सगळं एकदम अचानक घडलं. विमलताईंचा तोल गेला. पाठीचा भाग टेबलाला. त्या क्षणी संजयने दुसरा धक्का दिला. यावेळी पडल्या क्षणभरासाठी त्यांची दुनिया पांढऱ्या प्रकाशातून बदलून गेली. आई सुनबाईचं किचन आणि त्यांना उचलू लागली. आत धरत होती. तुम्ही ठीक आहात ना? विमलताईंनी हाताने डोक्याला स्पर्श केला. थोडक्यात डोक्याच्या मागे थोडं रक्त बाहेर येत होतं. त्यांचा श्वास जड झाला होता, जणू फुफ्फुसांना अचानक जागा कमी पडली होती. संजय रागात उभा राहिला. आता निघ इथून, आम्हाला इथे काही तमाशा नको आहे, तो ओरडला. तेव्हा सुनीता वळली आणि म्हणाली, संजय काय करत आहेस? माफी माग आईची. तू गप बस सुनीता, आम्हाला आमचं आयुष्य हवं आहे, ह्या जुन्या पिढीची गिल्ट नाही. संजयने कठोरपणे आम्हाला म्हणाला. हळूच विमलताई उठल्या. गुडघ्यात वेदना आणि अपमान दोन्ही ठणकत होतं. सुनबाई म्हणाली, मी सोडू का नको? मी जाऊ शकते. विमलताई म्हणाल्या. त्यांची पावलं जड झाली होती. ती जड पावले सुद्धा थांबत नव्हती. दारापर्यंत पोचल्यावर मागून मुलाचा कठोर आवाज आला, आणि हो, आत्तापासून न सांगता इथे येऊ नकोस, हे आमचं घर आहे. विमलताईंनी वळू त्याच्याकडे पाहिलं. चेहऱ्यावर तीच वैशिष्ट्य, जसा लहानपणी घाबरला की आईच्या ओळणीत चेहरा लपवायचा. तोच मुलगा त्याने परक म्हणत होता. ठीक आहे, मी येणार नाही, विमलताई अगदी हळू स्वरात म्हणाल्या आणि बाहेर पडल्या. घरी पोचल्यावर त्या थेट बाथरूममध्ये गेल्या. केसातलं रक्त धुवून काढलं, जखमेवर डेटॉल लावलं. तेव्हा झणझण झाली आणि डोळे आपोआप ओले झाले. आरशात पाहिलं तर गालावर निरसळ जांभळा डाग उभा राहिला होता. गालाला हात लावून थोपटत त्यांनी टेबलाजवळची खुर्ची ओढली आणि बसल्या. त्यांची डायरी टेबलावर उघडीच होती. त्यांनी कालच लिहिलेले शब्द अजून ताजेच होते. EMI थांबवायचा आहे. त्यांनी पेन उचलला, खाली नवीन ओळख आणली आणि लिहिलं, आता अजून उशीर नाही. फोन उचलला. स्क्रीनवर असंख्य नोटिफिकेशन चमकत होते. संजयचे मेसेज, सुनबाईचे मिस कॉल. पण विमलताईंनी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. कॉन्टॅक्टकडून बँकेचा नंबर डायल केला. लाईन लागली आणि आवाज आला, नमस्ते, आपण बँक हेल्पलाईनशी बोलत आहात. विमलताईंनी डोळे मिटले आणि स्पष्ट शब्दात म्हणाल्या, मला माझ्या खात्यातलं ऑटो डेबिट लगेच बंद करायचं आहे. त्या क्षणी विमलताईंना जाणवलं, आता ही गोष्ट त्यांनी स्वतःची आहे. पुढे जे काय होईल ते त्यांच्या अटीवर होईल. फोन कट झाल्यावर त्यांनी दीर्घ श्वास सोडला.
विमलताई दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या तेव्हा डोकं जड वाटत होतं. तरी चहा पिल्यानंतर आपली जुनी वही काढली आणि हिशोब मांडायला सुरुवात केली. कुणासाठी नाही, स्वतःसाठी. EMI 17 लाख, 3 वर्षात डाऊन पेमेंट आणि रजिस्ट्रेशन 10 लाख, छत दुरुस्ती, किचन फर्निचर, शाळेची फी, मेडिकल बिल आणि इमर्जन्सी साधारण 13 लाख 29 लाख. कागदावर पेन दाबत पान फाटून गेलं. ते फक्त पैसे नव्हते, ते होते त्यांच्या 40 वर्षांच्या कष्टाचं सार. चौकापर्यंत भरलेलं वर्ग राशी, रात्री उशिरापर्यंत कॉफ्या बसणं, स्वतःच्या इच्छा घेऊन टाकणं, फक्त एवढ्यासाठी की मुलाला कधीही भूक पाहावी लागू नये होते. त्यांच्या नवऱ्याचे PF, त्यांचे दागिने, त्यांच्या म्हातारपणीची साठवणूक. पण हे सगळं वाहून गेलं त्या घरात, जिथून त्यांना ढकलून बाहेर काढलं गेलं होतं. विमलताईंच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी वही बंद केली. थोडक्यात थोडं दुखू लागलं होतं, पण ते दुखणे कालच्या जखमेचे नव्हते, ते वाचव्याच्या ओझ्याचे दुखणे होते. सकाळी 9 वाजता मोबाईल पुन्हा वाजला. स्क्रीनवर संजयचं नाव. विमलताईंनी कॉल उचलला नाही. मग वर मेसेज आला, आई तू खरंच EMI थांबवण्याचा हट्ट करत आहेस का? तू आम्हाला बर्बाद करून टाकशील, प्लीज असं काहीच करू नकोस. दुसरा मेसेज, जर तुला खरंच आपल्या नातवंडांची काळजी असती तर तू असं कधीच केलं नसतं. विमलताईंना राग आला. फोन भिंतीवर आपटून फेकावा असं वाटलं तरी त्यांनी टाईप केलं, जर तुला आपल्या मुलांची काळजी असती तर तू आईला जमिनीवर पाडलं नसतंस. पण सेंड करण्याआधीच मेसेज डिलीट केला, कारण संजय ऐकण्यासाठी तयारच नव्हता. तो तर फक्त आपलं ऐकवण्यासाठीच तयार होता. दुपार झाली होती तेव्हा दारावर ठकठक झाली. सुनीताताई हातात मिठाई घेऊन आत आली. जणू गोडीने कालची जखम भरून निघेल. आई ती हळूच म्हणाली, काळजी झालं, प्लीज मनाला लावून घेऊ नका. संजय रागवला होता. त्याने मुद्दाम नाही केलं, त्याने मला ढकललं. सुनबाई, आणि तू म्हणतेस मुद्दाम नाही केलं? सुनीताची मान शरमेने खाली गेली. मला माहीत आहे आई, मी त्याला म्हणाले की चुकीचं झालं, पण आई मुलांना शिक्षा देऊ नको, मय थांबू नका. आम्ही आता नीट सांभाळून, मी वचन देते. विमलताईंनी तिचं बोलणं मध्येच तोडलं. जसं ते वचन की नोकरी लागल्यावर हप्ते तुम्ही भराल, जसं ते वचन की माळी आणि शाळेची फीही तुम्ही भराल, फक्त तात्पुरती आहे. अजून किती वचन हवेत सुनबाई? माझी पाठ मोडेपर्यंत सुनीताताईकडे उत्तरही नव्हतं. तिने मिठाईचा बॉक्स तिथेच ठेवला आणि चहा न पिता निघून गेली. संध्याकाळी विमलताईंनी त्यांची मैत्रीण सविताला फोन केला आणि म्हणाल्या, घर विक्रीला लावा. सविता म्हणाली, तू येणाऱ्या वादळासाठी तयार आहेस का? वादळात तर मी काल उभी होते, आता तर फक्त त्यातून बाहेर पडत आहे. थोड्या गप्पांनंतर फोन ठेवला. पण दुसऱ्या सकाळी वादळ स्वतः त्यांच्या दारापाशी आलं. सकाळी 8 वाजता टकटक झाली. विमलताईंनी दार उघडलं. एक तरुण टापटीप सूट हातामध्ये बीप केस घेऊन आला होता. विमलताई, तो हसून म्हणाला, मी राजीव मल्होत्रा, आपला मुलगा आणि सुनेचा वकील. कौटुंबिक आर्थिक व्यवस्थेचा एक आवश्यक कागद आहे. मी आत येऊ का? तो आत येऊन डायनिंग टेबलवर बसला. ते टेबल जिथे कधी काळी संजय होमवर्क करायचा आणि विमलताई कॉप्या तपासायच्या, तिथेच तो कागद पसरून बसला. सिग्नेचर लाईनवर बोट ठेवला आणि म्हणाला, आपल्या मुलाने आधीच सही केली आहे, फक्त आपली औपचारिकता बाकी आहे. कागदावर संजयने घाईघाईतले लिखाण होते. हे वाचून विमलताईचा घसा कोरडा पडला. त्या हळू आवाजात म्हणाल्या, आपल्या क्लायंटला सांगा, मी माझ्या वकिलांशिवाय कुठेही सही करणार नाही, म्हणून वाट बघावी लागेल. वाट किती काळापर्यंत? तो अचंबित होऊन म्हणाला, जोपर्यंत मी ठरवेन तोपर्यंत. त्याचा चेहरा थोडा उतरला. त्याने कागद आवरलं आणि तो निघून गेला. दार बंद होताच विमलताईंनी एक दीर्घ श्वास घेतला. आताही फक्त लालसा नव्हती, ही बेचैनी होती. 2 दिवस गेले पण काही झालं नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी बँकेतून फोन आला. मिसेस गोडबोले, आपल्या जुन्या खात्यात कोणी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला होता. बॅलन्स लहान आहे, पण ही ऍक्टिव्हिटी संशयास्पद आहे. युजर नेम नाव लिहित आहे, विमल सरदेसाई, आपल्या माहेरचं आडनाव आहे. हे फक्त 2 लोकांनाच माहीत असू शकतं, आपला नवरा आणि आपला मुलगा. विमलताईंच्या बोटांना तो थंडावा कोणत्या डिव्हाइसने करून त्यांनी विचारलं. आपला मुलगा संजयच्या नावाने नोंद असलेल्या टॅब्लेटवरून लोकेशन सुरक्षा नगर. विमलताईंनी डोळे बंद केले आणि विचार केला, तर हे खरं आहे. संजय खोदकाम करत होता आणि सुनबाईने गुपचूप साथ दिली असेल किंवा डोळे झाकून चावी दिली असेल. कॉल संपल्यावर विमलताई खुर्चीत बसल्या. वर्षानंतर त्यांच्या होटांवर हलकीशी स्मित रेषा आली. त्यांनी मनाशी ठरवलं, पुढच्या वेळी मुलगा असून माझ्यासमोर येतील तेव्हा मी ती बेसई आई नसेल, जी समाजात मी स्वतः वाट टळून दळ बनून उभी राहील. आता विमलताई स्वतःसाठी उभ्या
राहायला तयार होत्या. सकाळी 9 वाजले. त्यांची मैत्रीण सविता आली, हातात फोल्डर आणि चेहऱ्यावर तोच आत्मविश्वास जो नेहमीच विमलताईंना भावायचा. टेबलावर कागद ठेवत ती म्हणाली, विमलताई, मार्केट खूप मजबूत आहे. सुरक्षा नगर मध्ये घर कोटीच्या वर विकली जात आहे. तुमचं घर लगेच विकलं जाऊ शकतं. आता सुरुवात केली तर खरेदीदार रांगेत उभे राहतील. विमलताईंनी मांडू लावली आणि म्हणाल्या, हे काम शांतपणे कर. माझ्या मुलाला सुनेला कळायला नको, किमान खूप उशीर होईपर्यंत. सविताने पेनने लिस्टिंग फॉर्मवर तारीख लिहिली. उद्या फोटो काढून घेऊ. नोटीस सही कायदेशीर पद्धतीने जाईल. पण तुम्ही त्यांच्या रागासाठी तयार राहा. 3 वर्षे त्याच्या रागासोबतच जगते आहे. आता पहिल्यांदा माझ्या निर्णयासोबत जगेन. विमलताई म्हणाल्या. तर दुपारी संजयचे मेसेज येऊ लागले. आई, तू असं का करत आहेस? इतकं ओव्हर रिॲक्ट करू नकोस. तू नाटक करत आहेस. समाजात आम्हाला लाजवू नकोस. आई, सही कर. सगळं सोपं होईल. आणि शेवटी लिहिलं होतं, जर खरंच आमच्यावर प्रेम करत असशील तर ते सिद्ध कर आणि हे नाटक थांबव. विमलताईंनी काहीच उत्तर दिलं नाही. प्रत्येक शब्द त्यांना पाठ केल्यासारखा, धड्यासारखा वाटत होता. जणू सुनबाईने आधीच त्याला शिकवलं होतं. संध्याकाळी सविताचा फोन पुन्हा आला. विमलताई, मी आज एका खरेदीदाराशी बोलते. तो 1 कोटीचा रोख देण्यासाठी तयार आहे. जर सगळं व्यवस्थित झालं तर तुम्ही कर्जाशिवाय सुरक्षित व्हा. सुरक्षित हा शब्द ऐकून विमलताईचं मन हळवं झालं. जणू हा शब्द त्यांचा कधीच नव्हता. त्या रात्री त्यांनी निर्धास्त झोप घेतली, कारण आता निर्णय झाला होता. 2 दिवसांनी मुलाचा पुन्हा व्हॉइस मेसेज आला. आमच्यासोबत असं करू नकोस. आमचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहेस आई. आपलं घर आमच्याकडून हिरावून घेऊ नकोस. असा संजयचा मेसेज आला आणि नंतर रागाने लिहिलं, जर तू घर विकलंस तर मुलांशी भेटायची अपेक्षा कधीही करू नकोस. विमलताईंनी प्रत्येक मेल ऐकला. तेवढ्यात डोळ्यात पाणी आलं. त्यांनी मनाशी विचार केला. त्यांना वाटतं धमक्या देऊन ते मला तोडतील, पण त्यांना ठाऊक नाही की ते मला अजून मजबूत करत आहेत. त्यात संध्याकाळी सविताचा फोन आला. आवाजात नेहमीसारखा ठामपणा होता. विमलताई, सर्वात जास्त ऑफर पक्की झाली आहे. या आठवड्यात ग्रीमेट साईन होऊ शकतं. त्यानंतर तुम्ही मोकळ्या व्हाल. मोकळी हा शब्द दुसरा होता. तो त्यांनी कित्येक वर्षांपासून विसरला होता. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. त्यांच्या छोट्याशा घराच्या भिंतीवर जणू प्लास्टर गळून पडलं होतं. कुंड्या फुटलेल्या होत्या. तरी वर्षानुवर्ष ओटांवर हास्य उमटलं. संजयला वाटलं की त्यानं मला आयुष्यातून बाहेर काढलं, पण त्याला माहीत नाही की त्याच धक्क्याने त्याला मला मुक्त केलं. आता त्याचा फोन रणांगण म्हणाला होता. ते मिस कॉल पण झाले होते. मग 70 पर्यंत गेले. व्हॉइस मेसेजवर पहिल्यांदा संजय रडत होता. आई, प्लीज असं करू नकोस. तू आम्हाला बर्बाद करशील. तुझ्या नातवंडांना समजणार नाही की आजीने त्यांचं घर का विकलं. नंतर त्याचा राग उसळला. तू स्वार्थी आहेस. तू आम्हाला समाजात बदनाम करायचं ठरवलं आहेस आई. प्रत्येक संदेश जणू एखाद्या लाटेसारखा विमलताईंना धडकायचा, पण त्यांना मोडण्याऐवजी आणखी मजबूत करून गेला. कारण प्रत्येक शब्दा त्यांना आठवण करून दिली त्या योग्य मार्गावर आहेत. संध्याकाळी संजय स्वतः आला. आई, प्लीज एकदा अजून विचार कर. आम्ही तुला पैसे परत करू. हळूहळू सुरू करू. शपथ घेतो. त्या दिवशी मी तणावात होतो. मुद्दाम धक्का देण्याचा असा माझा हेतू नव्हता. मी फक्त हताश झालो होतो. प्लीज घर विकू नकोस. आम्हाला अजून एक संधी दे. आम्ही हळूहळू EMI उचलू. मी वचन देतो. प्लीज मला माफ कर. विमलताईंनी तोंड फिरवलं. बाळा, मी तुला काय बरोबर चूक शिकवलं होतं. तुम्ही मुद्दाम केलं असताना हिंसा माफ करतो ना, तो त्याची नजर खाली गेली. क्षणभर विमलताईंना त्याच्यावर दया आली आणि त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला, तू खरंच माफी मागायला आलायस का, की फक्त वरवरती दिखावा करायला आला आहेस? थोडा वेळ शांतता पसरली. मग तो म्हणाला, आई, तू जरा जास्त चिडून बोलत आहेस. तुला फारसं काही लागलं नव्हतं. हे ऐकताच विमलताईंनी केस बाजूला केले आणि कपाळावरची जखम खून दाखवली. लागलं होतं. त्यांच्या डोळ्यात क्षणभर हालचाल झाली, पण ते लगेच शब्द झाले. तू नाटक करत आहेस आई. इतकं सुद्धा लागलेलं नाही. आणि तेच खरं होतं जे विमलताईंना पाहायचं होतं. मुलाच्या डोळ्यात ना पश्चाताप होता, ना खरी माफी. फक्त होती चालाकी होती. विमलताई लगेच उठल्या. संजय, आता पुरे झालं. ना त्याग ना घर. घर विकलं जाईल. संजय उभा राहिला. आवाज कापत होता, पण शब्द चाकूप्रमाणे धारदार होते. जर तू हे केलंस तर मी तुला कधीही माफ करणार नाही. ते शब्द विमलताईच्या हृदयात बाणासारखे घुसले, पण त्या काहीही बोलल्या नाही. म्हणून दार उघडून संजय पाय आपटत बाहेर गेला. त्याने दार इतक्या जोरात आपटलं की चौकट हादरली. विमलताईंचे हृदय जोराने धडधडू लागलं. हा शेवटचा इमिताप होता आणि
त्यात संजय अपयशी ठरला. त्या संध्याकाळी सविताचा फोन आला. विमलताई, खरेदीदार तयार आहे. तुम्ही सही केली तर डील फार लवकर पूर्ण होईल. विमलताई हळूच म्हणाल्या, करते. आणि त्या क्षणी संजयचा त्यांच्या घराशी असलेला शेवटचा धागाही तुटला. काम जवळपास पूर्ण झालं होतं. सविताने शुक्रवारी खरेदीदार सोबत सायनिंग करून दिलं होतं. त्या दिवसानंतर ते घर विमलताईंचं राहणार नव्हतं. बऱ्याच वर्षांनी त्यांना असं वाटलं की त्यांच्या पायाखालची ठोस जमीन आहे. पण वादळ इतकं सहज शांत नाही. बुधवारी सकाळी एक पत्र आलं. पत्रावर दिल्लीच्या मोठ्या वकिलाचं नाव छापलं गेलं होतं. आतमध्ये कायदेशीर नोटीस होती. विमलताईंचा मुलगा आणि सुनबाईंनी दावा केला होता की त्यांची आई मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे, म्हणून त्या स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचं घर त्यांच्या परवानगीशिवाय विकणं चुकीचं ठरेल. डायनिंग टेबलवर बसलेल्या विमलताई त्या शब्दांकडे बघत होत्या, जे कुठल्याही धक्क्यापेक्षा कमी नव्हते. स्वतःचा मुलगा त्यांना वेडी ठरवून त्यांचं घर हिसकावून घ्यायला बघत होता. विमलताईंनी लगेच सविताला फोन केला आणि सगळं सांगितलं. सविता, आवाज शांत ठाम होता. हे फक्त घाबरवण्याचं कारस्थान आहे. विमलताई, कायद्यात त्याची काहीच अवक नाही. घर तुमच्या नावावर आहे. ते फक्त वेळ खेचून पाहत आहे. तरीही विमलताईंचे हात थरथरत होते, कारण त्यांना माहीत होतं मुलगा आणि सुनेची हीच अपेक्षा आहे की त्या थकून जातील, घाबरून जातील आणि हार मानतील. संध्याकाळ होत होताच संजय परत आला. त्याच्या डोळ्यात लालसरपणा होता, आवाज ताणलेला. तू असं करू शकतेस. आमच्या पाठीमागे तू घर विकलंस. लोक काय म्हणतील, विचार करतील. विमलताईंनी त्यांच्याकडे पाहिलं. लोक म्हणतील की शेवटी मी मूर्खपणा सोडला. हे ऐकताच त्याचा चेहरा लाल बुंद झाला. आई, तू आजारी आहेस. तुला मदतीची गरज आहे. म्हणूनच आम्ही वकिलांकडे गेलो. तू नीट विचार करू शकत नाही. विमलताई त्याच्या जवळ गेल्या आणि त्यांना त्यांच्या गालावर जोरदार खालची लाथ मारली. बऱ्याच वर्षांनी मी पहिल्यांदा स्वच्छ विचार करते आहे बाळा, आणि पहिल्यांदा स्वतःबद्दल विचार करते आहे. संजयच्या डोळ्यात पाणी आलं, पण आवाजात तोच पडा. तू पश्चाताप करशील, एकट्याने मरशील आणि तुझ्या नातवंडांना कधीच पाहू शकणार नाही. तेच शब्द विमलताईंच्या मनाला सुरीसारखे लागले, पण त्याने डोळ्याही न मिसकवता उत्तर दिलं, कोट्याच्या जाळ्यात अडकून राहण्यापेक्षा खऱ्यात एकटं राहणं चांगलं. तेव्हा संजय तो दार आपटून बाहेर गेला. दुसऱ्या दिवशी सविता त्याच्या सोबत रजिस्टर ऑफिसला गेली. खरेदीदारांनी हसत हसत कागदावर सही केली. विमलताईंनी शेवटच्या पानावर आपलं नाव लिहिलं आणि त्या क्षणी ते घर त्यांचं राहिलं नाही. त्यांना वाटलं होतं की दुःखाचा पुरुष आहे, पण उलट त्यांना हलकेपणाची जाणीव झाली. जणू वर्षानुवर्ष भार उरला होता. आता त्या मुक्त झाल्या होत्या. पण घरात पोचतात त्यांनी पाहिलं तर त्यांचा मुलगा असून सुनबाई घरासमोर बसले आहे. हे बघून त्या थोड्या चकित झाल्या. त्यांना पाहतच सुनबाई त्यांच्या पायावर कोसळली. आई, कृपया करून आम्हाला माफ करा. आता आम्ही कुठे जाऊ? आमच्याकडे नाही तर निदान तुमच्या नातवंडांकडे तरी बघा. विमलताईंनी तिच्याकडे डोळ्यावर वर करून पाहिलं सुद्धा नाही. त्यांनी आपल्या घराचं दार उघडलं, आत शिरला. मुलगा आणि सून मागे मागे यायला लागले. त्यांनी दार बंद करत असतानाच एवढंच म्हणाले, आता खूप उशीर झाला आहे बाळा. तुम्हाला काय वाटलं? मुलांना दाखवून मी वितन अजिबात नाही. आता मी ती आई राहिलेली नाही जी तुम्ही समजता. तुम्ही मला वेडी ठरवलं होतं. मग एका वेड्या बाईसोबत राहून तुमची मुलंही वेडी होतील. म्हणून तुमच्या राहण्याचा बंदोबस्त कुठेतरी दुसरीकडे करा. इतकं म्हणून विमलताईंनी दार त्यांच्या तोंडावरती बंद केलं. क्षणभर नातवंडांकडे पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले, पण लगेचच स्वतःला सावरत त्या आत गेल्या. मुलगा आणि सून नाराज चेहरा करून तिथून निघून गेले. तर मित्रांनो, विमलताईंनी आपल्या मुलाला आणि सुनबाईंना माफ न करता बरोबर केलं की चूक? तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा आणि आमच्या चॅनलला मनापासून आपला माणूस म्हणून सबस्क्राईब करा. धन्यवाद.